नमस्कार मैत्रिणींनो, विद्या एंड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आले आहे PNG ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रँचमध्ये, जे की लोकेटेड आहे लक्ष्मी रोड सदाशिव पेठ येथे। तर आज आपण येथील लाईटवेट मंगळसूत्रांच्या डिझाईन पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला PNG ज्वेलर्स लक्ष्मी रोड मेन ब्रँचमधील कुठले दागिने पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आपण हँडमेड चेन्स आहेत, चेन्स आहेत। आता हे 18 कॅरेट रोज गोल्ड मध्ये असे काही प्रॉडक्ट्स आहेत। हे अगदी आता वापरायला तुम्हाला अगदी डेली यूजला ऑफिस वेअरला अगदी छान आहेत आणि हे हँडमेड असल्यामुळे टिकतातही चांगले आणि फ्लेक्झिबल असतात अगदी ह्याच्यासारखे तुम्हाला। ह्याच्यामध्ये तर हे नवीन नवीन प्रकार आले। हे आता टर्किश मध्ये पण त्याच्यामध्ये हे लाईट वेट आहे। हा मिरर फिनिशिंग मध्ये येतो असा ह्याच्यामध्ये। हे आहे ते स्टोन मध्ये, एडी स्टोन मध्ये आहेत काही ह्याच्यामध्ये। हा असा आहे तो मदर पर्ल मध्ये आहे नंतर ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती स्टोन वर्क वगैरे आणि दिसायला अँटिक आणि वापरायला तुम्हाला सुंदर होत। ह्याची काय रेट आहे? हे साधारणतः आहे 5 ग्रॅम 202 मध्ये आहे वजन, तुमचं नेट वेट आहे त्याचं। हो ना, ब्लॅक बीट्स पण एकदम कमी येतात। ब्लॅक बीट्स अगदी कमी आणि तुम्हाला डेली ऑफिस वेअरला पण छान आहे तुम्हाला। आणि पेंडंट पण एकदम युनिक आहे। हो, पेंडंट पण अगदी युनिक आहे त्याच्यासाठी। ह्याचं काय रेट आहे? हे आहे 4 ग्रॅम 667 मिलीचं आहे, म्हणजे एकदम लाईट वेट। एकदम लाईट वेट आहे। अच्छा, ह्याच्यामध्ये बघायचं तर तुम्ही अगदी हे आणि हे 18 कॅरेट मधल्याचं काय रेट आहे? 18 कॅरेटचं आहे, ह्याचं आहे 5 ग्रॅम 981 मिलीचं आहे याच्यामध्ये। हे एकदम असं ह्याच्यामध्ये डायमंडचा लुक देते। 18 कॅरेट मध्ये शक्यतो तुम्हाला डायमंडचा लुक येतो साधारणतः, कारण आपण 18 कॅरेट मध्ये जे डायमंड वापरतो ते 18 कॅरेट मध्ये सगळे दागिने असतात, त्याच्याप्रमाणेच ह्याला तुम्हाला लुक येतो। ज्यांना डायमंड यूज करायची हौस आहे ते घेऊ शकत नाही, असं ते 18 कॅरेट मधले मंगळसूत्र असे वापरू शकतात। हे वापरायलाही इझी आहे आणि 22 कॅरेट पेक्षाही 18 कॅरेटचे चेन स्टडी असल्यामुळे अगदी तुम्ही रोजही वापरू। आणि ह्याचं काय वेट आहे? ह्याचं 5 ग्रॅम 576 आहे सगळं। एकदम 4च ब्लॅक बीट्स आहेत त्याच्यात। 4च ब्लॅक बीट्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अगदी ज्यांना अगदीच नको आहेत म्हणून त्यांच्यासाठी छान आहे सगळं। एकदम लाईट वेट आणि ब्लॅक बीट्स पण कमी आहे, छान आहेत। तुम्हाला अगदी लाईट वेट म्हटलं तरी बघा, हे असे 3 ग्रॅम पासून पण मंगळसूत्र येतात। ह्याच्यामध्ये मल्टिपल कलर वाले यूज केलेले आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला मीनावर्क पण आहे, त्याच्यामध्ये दिसायलाही ते गळ्यात अगदी छोटस छान दिसतं 16 इंची असं त्याच्यामध्ये। हे बटरफ्लायचं काय वेट आहे? ह्या बटरफ्लायचं वेट आहे साधारणतः 6 ग्रॅम 140 आहे। त्याचं कास्टिंगचं त्याच्यावर त्यांनी स्टोन वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे पण त्याचा लुक आणि टोकाला 4 मणी असल्यामुळे टोकालाही तुम्हाला छान लुक देतो त्याचा। हो, वेअर केल्यानंतर एकदम छान लुक। ऑफिस वेअर, डेली वेअर यूज करू शकतात। ज्यांना वाट्या नको आहेत, काहीतरी वेगळं हवंय, युनिक काहीतरी हवं असतं ना, त्यांच्यासाठी हे पॅटर्न छान आहेत आपल्याकडे सध्या। हा पण असा वेगळा पॅटर्न आहे, मध्ये 2-3 ब्लॅक बीड्स आहेत, तुम्हाला पेंडंट पण आहे दिसायला छान। आणि टर्किश मध्ये पेंडंट, टर्किश मध्ये पेंडंट आहे आणि हा 4.5 ग्रॅमचा आहे फक्त, म्हणजे छान। आणि ह्याचं काय वेट आहे? त्याचं 3 ग्रॅम 180 मध्ये आहे, छान आहे, एकदम लाईट वेट मध्ये। आणि हे आपण त्यातला 3 स्टोन्स आहे, ह्याचं पण 4 ग्रॅम 400 मिलीचं आहे हा पण छान आहे। ह्याची चेन कुठली मॅम? ह्याची बॉक्स चेन आहे। लाईट वेटला बॉक्स चेन आणि हँडमेड चेन्स वापरतात, कारण त्या टिकायला थोड्याशा चांगल्या असतात आपल्या ह्याच्यापेक्षा, फ्लेक्झिबल असतात। 18 कॅरेटला मेकिंग चार्जेस किती असतात? 18 कॅरेटला मेकिंग चार्जेस साधारणतः तुम्हाला ह्याच्यावरती पॅटर्न नुसार असतात, साधारणतः 17.5, 18, कधी म्हणजे जसं पेंडंटची डिझाईन असेल त्याच्यावरती, स्टोनचं वर्क कसं आहे त्याच्यावरती अवलंबून राहते। हो ना। आणि 22 कॅरेटला काय मेकिंग चार्जेस असतात? 22 कॅरेटला पण पॅटर्न नुसार असतो, साधारणतः 15.5, 16.5, 18 अशा वेगवेगळ्या पॅटर्न स्टोनच्या साधारणतः त्याला 17 पर्यंत पण मजुरी असते। हो ना, म्हणजे जसं तुमचे डिझाईन कशी आहे त्याच्यावरती अवलंबून राहते। छान आहे। आता कुणाकुणाला हे फक्त सिंगल सॉलिटर सारखं हवं असं, त्यांच्यासाठी हे पीसेस असे छान आहेत की बाबा सॉलिटर घेतल्यासारखं तुम्हाला त्याच्यामध्ये घेतलं, पण 22 कॅरेट मध्ये आणि एडी स्टोन मध्ये आहे। ह्याला इंद्रजित चेन आहे,
ही पण चेन टिकायला चांगली आणि वापरायला चांगली असते. डे यूज केले तरी काही हा. प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम ह्याचं काय वेट आहे? हे पण 18 कॅरेट मधलं आहे. ह्याचं ग्रॅम 4 ग्रॅम 800 आहे. ह्याचं वजन ते पण 18 कॅरेट 18 कॅरेट स्क्वेअर मध्ये पेंडन आहे. छान आहे एकदम. स्क्वेअर राऊंड पेंडंट्स आता सध्या जास्त चालतात. हो. ह्याच्यामध्ये सॉलिटर असल्यामुळे. आणि ह्याचं काय वेट आहे स्क्वेअर मध्ये? हा स्क्वेअर वाला आहे त्याचं हा. ह्याचं 4 ग्रॅम 800 मिलीचं आहे. आणि आणि हा राऊंड वाला आहे त्याचं 6 ग्रॅम 400 मिलीचं वजन आहे. आणि हे हार्ट शेप? हार्ट शेपचं आहे 7 ग्रॅम 400 मिलीचं आहे वेट. तुम्हाला म्हणजे कसे पण पेंडंट भेटू शकतात तुमच्या आवडीनुसार. आवडीनुसार तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटतं. तसं तुम्ही चॉईस करू शकता. हो. आणि ब्लॅक बीड्स पण एकदम कमी आहे. हा कमी ब्लॅक बीड्स मध्ये आणि शक्यतो डेली वेअर ऑफिसर त्यांना जास्त ब्लॅक बीड्स नको असतात किंवा हो. हेवी म्हणजे बाबा विअर करायला सोपं सिम्पल त्यांच्यासाठी हे पॅटर्न्स खूप सुंदर आणि वापरायला चांगले. हो. आणि ह्याचं काय वेट आहे? ह्याचं पण आहे 5 ग्रॅम 400 मिलीचं वजन आहे. एकदम लाईट वेट वेट आहे. छान आमचं जे पेंडंट आहे ते पण आपण आता नवीन मिरर फिनिशिंग म्हणतो तशा पद्धतीचं आहे. त्याला शाईन दिसते बघा. हो. छान आहे तर. आता हा पण पॅटर्न भरपूर चालतो बऱ्यापैकी. आणि काहींना फक्त नुसता मणी हवा असतो मध्ये आणि एकच हे ब्लॅक बीड्स आहे त्याच्यामुळे हा पण पॅटर्न खूप चालतो तसं. हो. आणि हे युनिक पॅटर्न सेट पेट पॅटर्न एकदम 4च ब्लॅक बीड्स आहेत ह्याच्यात. 4 black. आणि ह्याच्यात 2च आहेत. 2च ब्लॅक बीड्स आहेत. छान आहेत एकदम. हे पण असं पेंडंट असं छान आहे मिरर वर्क मध्ये. हो. पेंडंट आहे ते. त्याचं काय वेट आहे? ह्याचं वेट आहे साधारण 4 ग्रॅम 700 मिलीचं वजन आहे ह्याचं. छान आहे तर. आणि हे युनिक आहे ना एकदम? हे एकदमच युनिक आहे. ज्यांना असं लॉकेट मध्ये चेन आणखी असं आपण नेकलेस सारखं असं हवं असं त्यांच्यासाठी असं हे छान पेंडंट आहे. हो. हा साधारणतः आहे तुमचं 7 ग्रॅम 700 मिलीचं आहे. म्हणजे सगळे 1 तोळ्याच्या आतमध्येच 6-7 ग्रॅमच्या आतमध्ये मध्येच. अगदी 3-3.5 ग्रॅम पासून सुरू होतात ते अगदी 7 ग्रॅम पर्यंत तुम्हाला लाईट वेट आपल्याकडे भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील. छान डिझाईन आहेत एकदम लाईट वेट मध्ये. परत एकदा आपण पाहू शकतो. एकदम सुंदर डिझाईन. हा आपला वेट लाईट वेट सगळा स्टॉक आहे तुम्ही बघून घ्या. हे युनिक पेंडंट आहे ना? युनिक पेंडंट आहे सगळ्यात ह्याच्यामध्ये तुम्हाला असं प्रत्येक तुम्हाला ट्रे मध्ये दिसेल की प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी आहे. प्रत्येक पेंडंट वेगवेगळं आहे. हो. ह्याचं काय वेट आहे? ह्याचं 5 ग्रॅमचं आहे. 5. छान आहे एकदम. ब्लॅक बीड्स पण कमी आहेत एकदम. हा पण छान आहे. वरच्या बाजूला अगदी तुम्हाला फक्त चेन आहे आणि खालच्या बाजूला असं आहे असा वेगळा पाण्यांचा आकाराचा. त्याला मध्ये फक्त ह्याच्यामध्येच काळे मणी दिलेले वरती चेन मध्ये काही काळे मणी दिलेले नाही. आणि ज्यांना वाट्या नकोय त्यांच्यासाठी 2च पानाचं आहे. छान युनिक आहे. त्याचं काय वेट आहे? हा आहे 4 ग्रॅम 900 मिलीचा आहे. हा पण आहे राजकोट पॅटर्न आहे. 4 ग्रॅम 400चा अगदी नाजूक आहे. त्याला पण पेंडंट मध्ये फक्त 2च काळे मणी येतील. हो. आणि हे पण आहे 4 ग्रॅम 800 मध्ये आहे. हँडमेड चेन आहे. थोडेसेच मणी आहेत. थोडस युनिक पॅटर्न आहे तो पण. हो. लाईट वेट मध्ये एकदम छान डिझाईन. आणि ह्याचं काय वेट आहे? हे एकदम इन्फिनिटी मध्ये आता इन्फिनिटी आपल्याला चाललेलं असं 3 ग्रॅम 677 मिलीचं आहे आपले हे. इन्फिनिटी आणि पेंडंट्स असं जनरेशन मध्ये जास्त घातलं जातं. त्याच्यामध्ये दिसायला छान आणि मणी पण आहे ते अगदी नाजूक आहे. आणि चेन पण एकदम नाजूक आहे. ऑफिस वेअर साठी ज्यांना वेस्टर्न लुक हवा आहे त्यांच्यासाठी तुम्हाला छान लागेल. हो. आणि ह्याचं काय वेट आहे? त्याचं पण आहे. त्याचं 5 ग्रॅम 6 ग्रॅम. त्याचं पेंडंट एकदम युनिक आहे. डिझाईन पण सुंदर आहे त्याच्यामध्ये. स्टार आहे. ह्याच्यामध्ये स्टार आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आतली जी डिझाईन नक्षत्रासारखी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मग टॉप्स म्हणा अंगठी म्हणा हे एकत्र सेट असा करू शकता त्याच्यामध्ये. छान आहे. आणि हे ब्लॅक बीड्स मध्ये हे रिअल अगदी डायमंड सारखं दिसतात. म्हणजे पूर्ण ब्लॅक मध्ये ते खालचे स्टोन उठून दिसतात त्याच्यामध्ये तुम्हाला. आणि हे
ह्याचं पण पेंडंट युनिक हा आहे. पेंडंट युनिक आहे. प्रत्येक पेंडंट तुम्हाला वेगळं वेगळं बघायला मिळेल असं हो. याच्यामध्ये. वेट काय आहे मॅम ह्याचा? त्याचे 6 ग्रॅम. 6 ग्रॅम. छान आहे ते, एकदम लाईट वेट आहे. आजचा गोल्डचा रेट काय आहे मग? असं गोल्डचा रेट आहे 1,18,390 रुपये आहे 22 कॅरेटचा. 22 कॅरेट. हे सगळे आपले 22 कॅरेट मध्ये आहेत आता सध्या. छान. आणि हे तर ब्लॅक बीट्स विथ ब्लॅक बीड्स पण आहेत आणि त्याच्यावरती हे नवीन व्हाईट रोडियम पॉलिश म्हणतो आपण, हो. तसं रोडियम पॉलिश पण त्याला मध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला साधारणतः प्लॅटिनम सारखा लुक दिसतो, पण ते गोल्ड मध्येच आहे. हो. पेंडंट एकदम छान आहे त्याचं. स्टोन वर्क आहे. हे अमेरिकन डायमंड असतात ना? अमेरिकन डायमंड्स असतात हे सगळ्याचे. छान. हे पेंडंट युनिक आहे ना एकदम? हे पेंडंट पण युनिक आहे. ह्याची चेन कुठली आहे? त्याची चेन इंद्रजित चेन आहे. फॅन्सी आहे. हो. आणि युनिक आहे ना इथे एकदम टोकाला. टोकाला. छान डिझाईन आहे एकदम. मुहूर्त मणी किंवा लाखी मणी टाइप मध्ये ह्यामध्ये युज केलेला आहे. हा जो पॅटर्न त्याचं वेट काय आहे सर? हा कमीत कमी 4.5 ग्रॅम पासून स्टार्ट होतो. 4 ग्रॅम पासून स्टार्ट होतो. आणि हे जे मणी कास्टिंग मध्ये युज केलेले ते ब्लॅक बीट्स मध्ये आणि लाखी मणी मध्ये हे युज केलेले मुहूर्त मणी हो. टाइप मध्ये. हा जो आहे हा बॉक्स चेन मध्ये आहे. ब्लॅक बीट्स कमी आहेत. कुंदन वर्क मध्ये मिनिमल डिझाईन्स मध्ये बनवलेला आहे. हा आणि जो ह्याला पण ब्लॅक बीट्स एकदम कमी आहेत ना? एकदम कमी आहे. आणि हा कमीत कमी तुम्हाला 2.5-3 ग्रॅम पासून स्टार्ट होतो. एकदम बघायला. लाईट वेट. एकदम लाईट वेट मध्ये. हा जो पॅटर्न आहे हा देखील बॉक्स चेन मध्ये कमी ब्लॅक बीट्स आहे आणि फॅन्सी कास्टिंग मध्ये चेनचा युज केलेला आहे ह्याच्यामध्ये प्रॉपर. हो. हा देखील 3 ग्रॅम पासून तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला ब्लॅक बीट्स हा जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये एकदम ब्लॅक बीट्स कमी आहेत. फक्त टोकालाच ब्लॅक बीट्स जास्त आहेत. तुम्हाला चेन पॅटर्न मध्ये बघायला मिळेल आणि पूर्ण चेन आहे. चेन मध्ये. आणि हा- टोकालाच काळे म्हणजे. बरोबर. आणि हा जो पेंडंट आहे हे कुंदन वर्क मध्ये बनवलेला आहे, जडावू वर्क मध्ये. त्याचं वेट काय आहे? हा कमीत कमी तुम्हाला 7 ग्रॅम पासून बघायला भेटेल. हा वर्क. छान आहे. हा देखील पॅटर्न आहे 4 ग्रॅम पासून स्टार्ट होतो. बॉक्स चेन मध्ये युज केलेला आहे. काळे मणी कमी आहेत आणि हे बटरफ्लायचं डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये गन मेटल जो काही धातू असतो हा त्यामध्ये वापरला जातो. ह्यामध्ये हा वाला आहे हा फॅन्सी एकदम आहे. हो. वेस्टर्न वरती पण जातो हा लूक. इंद्रजित चेन मध्ये बनवलेला आहे जेणेकरून हे टिकनेसच्या दृष्टीने लॉंग टर्म जातो हा. त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट 7 ग्रॅम आहे. छान आहे तो. बरोबर. हा देखील आहे अँटिक पीस मध्ये आहे आणि एकदम 4 ग्रॅम 800 मिली मध्ये आहे. कमीत कमी तुम्हाला 4 ग्रॅम मध्ये अँटिक डिझाईन्स मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते. आणि हा मुव्हेबल पॅटर्न आहे. हो. आणि ह्याचं काय वेट आहे सर? हे पानासारखा शेप आहे. शेप आहे. ह्याचं वेट तुम्हाला 4 ग्रॅम 900 ऑलमोस्ट 5 ग्रॅम मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे डिझाईन. पेंडंट ऐवजी पानाचा शेप आहे त्याला. एकदम छान आता. बरोबर. वेगळं युनिक डिझाईन आहे त्यामध्ये. हो. हा जो पॅटर्न आहे हा देखील बॉक्स चेन मध्ये आहे. पॅन्डंट थोडं हे वेगळ्या प्रकारचे इथे युज केलेलं आहे. ज्यांना जरा वेगळं एक्सक्लुझिव्ह पाहिजे असेल तर ही डिझाईन्स तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. हो. आणि ह्याचं वेट कमीत कमी तुम्हाला 5 ग्रॅम 6 ग्रॅम पासून बघायला भेटेल. छान आहे. एकदम लाईट वेट मध्ये. एकदम लाईट वेट मध्ये आहे. आणि हा देखील हे काळ्या मणीची सर आहे आणि हे पेंडंट हे एडी स्टोन मध्ये क्युबिक झिरकॉनिया स्टोन ह्याच्यामध्ये युज केलेला आहे. एकदम हा डायमंड लुक देतो. हो. त्याचं वेट काय आहे? ह्याचं वेट तुम्हाला 5 ग्रॅम पर्यंत बघायला भेटेल. छान आहे. ज्यांना ब्लॅक बीट्स हवेत त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी युज करू शकतो. हा जो आहे हा करप सुंदरी चेन मध्ये पॅटर्न आहे. काळे मणी अगदी एकदम टोकाला आहेत आणि ह्याच्यामध्ये क्युबिक झिरकॉनिया स्टोन्स युज केलेले आहेत हो. आर्टिफिशियल. ह्याचं आणि वेट छान आहे. बरोबर. आणि ह्याचं वेट देखील तुम्हाला 4 ग्रॅम पासून एकदम मिनिमल डिझाईन्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्टोन पण एकदम छान युनिक, म्हणजे ग्रीन कलर एकदम कुठल्याही Highlight. साडीवर जातो. बरोबर. छान डिझाईन आहेत लाईट वेट मध्ये. तुम्ही पाहू शकता. एकदम सुंदर येतात.
हा जो आहे हा अँटिक पॅटर्न आहे. पेस्टल पिंक मध्ये ह्याच्यामध्ये कुंदन जडा वर्क मध्ये स्टोन्स युज केलेले आहेत. वाटी एकदम सुरेख आहेत. राऊंड शेप मध्ये, कास्टिंग मध्ये, मॅट फिनिशिंग मध्ये युज केलेले आहेत. आणि हा जो पूर्ण बंच आहे हा बॉक्स पॅटर्न मध्ये आणि क्रिस्टल मणींचा फ्युजन मध्ये वर्क केलेला आहे. हो, आणि 4 लेअर मध्ये येतं. 4 लेअर मध्ये अगदी. आणि हा जो ह्याचं वजन आहे ते कमीत कमी तुम्हाला 15 ग्रॅम पासून स्टार्ट अँटिक डिझाईन्स मध्ये बघायला भेटते. हो, छान आहे अँटिक मध्ये. अँटिक मध्ये आणि ह्याच्यामध्ये पेस्टल पिंक जडा वर्क, कुंदन वर्क मध्ये कॉम्बिनेशन स्टोन्स मध्ये सेटिंग केलेला आहे. हा देखील एकदम पॅटर्न कमी ग्रॅम मध्ये आहे. 10 ग्रॅम मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ह्याच्यामध्ये एकदम वाट्या ह्या हेक्झागोन पॅटर्न मध्ये वाटे युज केलेले आहेत. आणि खाली जे आहे ते लटकन ते पर्ल मध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण क्रिस्टल मण्यांची 3 लेअर मध्ये हा बंच आहे. आणि पाठीमागे इंद्रजित चेन वापरलेली आहे. ज्यांना ब्लॅक बीट्स हवेत त्यांच्यासाठी एकदम छान. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये देखील पेस्टल पिंक मध्ये जडा वर्क मध्ये स्टोन सेटिंग केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जो हा मनी आहे हा ह्याच्यामध्ये आहे कास्टिंग मध्ये वर्क केलेला आहे. हो, स्क्वेअर मध्ये येतं. हॉरिझॉन्टल. हा एक अँटिक मध्ये पॅटर्न आहे. ह्याच्या वाट्या एकदम सुरेख आहेत. आणि ह्याच्यामध्ये ग्रीन स्टोन आणि पर्लचं कॉम्बिनेशन मध्ये युज केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मनी आहे ते कास्टिंग मध्ये युज केलेले आहे. हा जो बंच आहे काळ्या मण्यांचा कमी आहे. ज्यांना काळे मणी कमी हवे असतील तर तुम्ही हे सजेस्ट करू शकता. हो, आणि हे देखील मणी तुम्हाला क्रिस्टल मध्ये तुम्हाला बघायला मिळतील मोस्टली. आणि 3 लेअर मध्ये येतो आणि ह्याचा. 3 लेयर्स मध्ये. आणि ह्याचा वेट तुम्हाला 15 ग्रॅम पासून तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन्स बघायला भेटतील. हो, वाट्या पण छान आहेत एकदम. बरोबर. हा पूर्ण अँटिक मध्ये आहे. ह्याच्या ज्या वाट्या आहेत ते हार्ट शेप मध्ये युज केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये क्युबिक सिंफॉनी आणि पेस्टल पिंकचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जो मनी आहे हा रोडियम पॉलिश आहे. त्यामुळे अँटिक पॅटर्नला एक वेगळाच लुक येतो. हो, आणि ह्याचं जे वेट आहे ते तुम्हाला कमीत कमी 10 ग्रॅम पासून बघायला मिळेल. हा जो सेट आहे हा 12 ग्रॅमचा आहे. विथ छान मनी. आहे. आणि मोस्टली हा इंडियन चेन वापरलेला आहे. छान. रोडियम पॉलिशचं पण ह्याच्यामध्ये फ्युजन आहे. आणि वेगवेगळे कलर्स ह्याच्यामध्ये युज केलेले आहेत. जेणेकरून हे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी स्टोन सेटिंग केलेले आहे. हो, आणि डायमंडचे लुक देते एकदम छान. डायमंडचा लुक देतो. हा जो पॅटर्न आहे हा देखील अँटिक मध्ये आहे. पण हा बंच पॅटर्न मध्ये मोस्टली युज केलेला आहे. इथे तुम्हाला इथे बंच बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये क्रिस्टल मणी आणि इंद्रजित मणींचा इंद्रजित चेनचा वापर केलेला आहे. आणि ह्याच्या वाट्या ह्या जे आहेत हे राऊंड शेप मध्ये आहेत. छान येते एकदम. छान आहेत एकदम. आणि हा जो ह्याचा सेट जो आहे हा तुम्हाला 20 ग्रॅम पासून बघायला भेटेल. कारण हा बंच मध्ये असल्यामुळे ह्याचं वजन थोडं जास्त हेवी मध्ये जात. हेवी मध्ये. आणि हा जो आहे तो 18 इंच आहे. स्टँडर्ड साईज मध्ये शॉर्ट मध्ये आहे. शॉर्ट मध्ये जातो पीस. छान आहे एकदम. अँटिक मध्ये पण एकदम छान येतं डिझाईन. जर तुम्हाला जास्त व्हरायटी बघायची असेल तर लक्ष्मी रोड मेन पीएनजी ब्रांचला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. हो, ह्याच्यापेक्षा एकापेक्षा एक सुंदर तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील. अँटिक, टेम्पल, लाईट वेट, एकदम सुंदर डिझाईन आहेत मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्रामध्ये. नक्की एकदा पीएनजी ज्वेलर्स लक्ष्मी रोड ब्रांच. विजिट करा.